सीझन 2 दोन जीवांचं प्रेम. आयुष, अवनी, आयोनी फायनल पार्ट. ओहो! ओके. पार्ट 27 मध्ये बघितलं होतं आपण. आयुषची फायनली ट्रेनिंग पूर्ण झाली आणि मग मस्त रेडी होऊन निघाले चंद्रपूर परत यायला आणि फ्लाईटमध्ये येताच आयुष झोपायचं बोलतो आणि अवनी, आयोनी बसलेले असतात. सो आता पुढे बघू. लास्ट पार्ट ऑफ द स्टोरी. सो मग आयुष झोपी जातो आणि अवनी आपल्या गोदीमध्ये आयुनीला घेऊन मस्त गप्पा मारत असते. तर आयुनी विचारते, "मम्मा तुला झोप नाही आली का?" तर अवनी बोलते, "नाही गं, मला नाही आली झोप. मी दुपारपर्यंत झोपली होती ना, म्हणून." तर आयुनी बोलते, "मम्मा मला काहीतरी खायचं आहे." तर अवनी, "हो का? थांब" बोलून तसंच केबिन क्रू इथे तिला सांगते आणि मग ती आयुनीला देते. तर खात असताना आयुषची झोप उघडते. ओके. तर आयुष बघताच बोलतो, "बेबी मला पण भूक लागली गं. मला पण हेच हवंय खायला आता." तर आयुनी लगेच केबिन क्रूला सांगते. तर अवनी त्यांना सांगते, "नो, नो." आणि आयुनीला बोलते, "अगं बाळा, तूच भरव पप्पाला इथून. त्यांना दुसरा नको आहे." तर आयुनी बोलते, "ओके, आ करा पप्पा." तर आयुष बोलतो, "नाही गं बेबी, तूच खा. मी मस्करी करत होतो." तर आयुनी ओके बोलून आयुषजवळ बसते आणि खात असते. तर आयुष बोलतो, "आत्ताच छान एन्जॉय करत खाऊन घे आयु. नंतर जास्त करून जेवणच करायचं आहे तुला. हे सर्व मिळणार नाहीये, ओके?" तर आयुनी विचारते, "का पप्पा? मी हे का नाही खायचं घरी गेल्यानंतर?" तर आयुष तसंच आयुनीच्या स्टमकला पकडत गुदगुदी करत बोलतो, "हे इथे ना छान-छान जेवण जायला हवं. नाहीतर हे दुखायला लागतं. असं काहीही उलट-पुलट खाऊन." तर आयुनी हसत असते. तर आयुनी लगेच आयुषला ओरडत बोलते, की "ए आयुष, हळू ना. काय चाललंय? तिला ठसका बसेल ना." तर आयुष बोलतो, "चल गं, आम्हाला नाही बसत असं काही. हो ना गं, आयु?" तर आयुनी हसतच बोलते, "अरे मला काय माहिती पप्पा? मम्माला माहिती आहे ना. मम्मा आहे ना ती माझी." हां. तर आयुष बोलतो, "अच्छा मग मला का नाही माहिती? मी पण तर तुझा पप्पा आहे ना, मग?" तर आयुनी बोलते, "अरे पण मी मम्माच्या स्टमकमध्ये होती ना, मग मम्माला जास्त माहिती." तर आयुष आणि तोंडावर हात घेत एकमेकांना बघून हसायलाच लागतात आणि मग तसंच गप्पा मारत असतात आणि मग काही वेळाने फायनली पोहोचतात आपल्या डेस्टिनेशनवर आणि मग तसंच ती प्रोसेस पूर्ण करून एअरपोर्टच्या बाहेर येतात आणि कार पार्किंग एरियामध्ये असते. तर तसंच आयुनी बोलते, की "पप्पा किती घाण डस्ट बसला बघा आपल्या कारवर." "हां, इतक्या दिवसांनी." तर आयुष बोलतो, "हो बेबी, उद्या वॉशिंगला टाकावी लागेल. मग मस्त न्यू न्यू वाटेल ना?" तर आयुनी हो बोलते. आणि मग तसाच बॅग्स वगैरे ठेवतात आणि निघतात घरी जायला. आणि काही वेळाने आयुनी पण झोपी जाते आणि अवनी पण. आणि आयुष कार ड्राईव्ह करत असतो. सो ऑलमोस्ट 3 तासानंतर घरी पोहोचतात. आणि मग तसंच आयुष बॅग्स वगैरे घेतो आणि अवनी मस्त अवनीला घेते आणि येऊन डोरबेल रिंग करताच आयुषची मम्मा डोअर ओपन करतात आणि आयुनी अजूनही झोपेतच असते. ओके. क्युटीफाय आयुनी. आणि मग आयुषची मम्मा बघताच खूप हॅपी होत बोलतात, "या, या. खूप खूप स्वागत आहे तुमच्याच घरात तुमचंच. बस अवनी मी पाणी घेऊन येते हां." आणि मग आयुष बॅग्स वगैरे घेऊन आत येतो आणि मग पाणी वगैरे पितात आयुष, अवनी. तर आयुषची मम्मा विचारतात, "प्रवास कसा झाला? आयुनी केव्हा झोपली? आणि आयुष ट्रेनिंग कशी झाली तुझी?" तर आयुष बोलतो, "प्रवास छान झाला, ट्रेनिंग पण मस्त झाली आणि आयुनी आता कारमध्ये झोपली येताना, सो ती उठेल काही वेळाने झोप वगैरे पूर्ण करूनच. असा मध्येच नाही उठणार, डोंट वरी." आयुषची मम्मा बोलतात, "तुम्हाला तिघांनाही वातावरण सूट झालेलं दिसत आहे. चेहरे एकदम टवटवीत दिसत आहेत. आणि काय अवनी, बोर तर नाही ना झाली रूममध्ये राहून-राहून?" अवनी बोलते, "नाही आई, बिलकुल नाही. बोर व्हायचं काही कारणच नाही." कारण आयुष यायचा इव्हनिंगपर्यंत आणि मग थोडा फ्रेश झाला, की तसंच फिरायला जायचे आम्ही आणि मस्त मध्यरात्रीपर्यंत परत यायचं आणि आयुनी जाताना फुल एक्साइटेड असायची, पण येताना थकून तसंच झोपी जायची. आणि एक दिवस तर बोलली, "आपण इथेच राहू. मीन्स आपण इथेच सगळं करू, शिफ्टिंग." तर असंच सर्वांच्या गप्पा सुरू असतात आणि मग अवनी जाते बेडरूममध्ये आयुनीला घेऊन आणि काही वेळाने आयुष पण जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता अवनी उठते आणि फ्रेश होऊन किचनमध्ये जाते. तर आयुषची मम्मा तिथे चहा करत असतात. तर त्यांना बघताच बोलते, की "आई, मी आत्ता आली आहे ना, मग तुम्ही काय आलात इथे? चला तुम्ही बाबासोबत हॉलमध्ये बसा. मी देते चहा वगैरे. चला, चला, चला. हॉलमध्ये बसा फटाफटा. चलो." तर आयुषची मम्मा म्हणतात, "अगं तू इतकं प्रवास करून आली, मग मला वाटलं उशिरा झोप उघडेल, सो म्हणून म्हटलं आज करून घेते मीच." तर अवनी बोलते, "नाही, नाही. प्रवास कितीही लांबचा असला तरी भरपूर छान झोप झाली आहे माझी.
सो चला हॉलमध्ये बसा तुम्ही, मी येते हे सर्व चहा वगैरे घेऊन. तर आयुषची मम्मा ठीक आहे बोलून जातात हॉलमध्ये आणि मग काही वेळाने अवनी चहा देते आयुषच्या मम्मा आणि पप्पाला आणि तिथेच गप्पा मारत बसते त्यांच्यासोबत. सो क्यूट असा पाहिजे बॉन्डिंग. सकाळी 8:30 वाजता अवनी बेडरूममध्ये येते. आयुनीला उठवायला तर आयुनी उठते. पण आयुष अजूनही झोपेत असतो. तर असंच आयुनी मस्ती करून उठवतात. देन आयुष उठतो आणि तसंच आयुनीला घेऊन मस्त हग करून किस करतो आणि तसंच अवनीला पण गालावर किस करतो. तर अवनी बोलते, "आयुष प्लीज कुठे आहे आपण? बघ तरी." तर आयुष बोलतो, "अगं हो, आपल्याच रूममध्ये आहे ना आपण." तर अवनी बोलते, "अरे पण आयु आहे ना." तर आयुष बोलतो, "एवढं काही नाही होत गं, डोंट वरी." आणि मग आयुनी जातात, फ्रेश होतात आणि मग आयुषला येतो आयुषीचा मेसेज, "गुड मॉर्निंग आयुष, झाली का ट्रेनिंग? आणि आज प्लीज जरा लवकर ये ऑफिस." तर आयुष रिप्लाय करतो, "गुड मॉर्निंग आयुषी, ट्रेनिंग खूप छान झाली आणि हो, मी येतो ऑन टाईम ऑफिस." तर अवनी बघत असते आयुषला मेसेज टाइप करताना, तर तसंच विचारते, की "अरे आयुष, आधी चहा नाश्ता कर, मग रिप्लाय कर ना. एवढं काय महत्वाचं आहे ते?" तर आयुष बोलतो, "अगं महत्वाचं आहे म्हणून तर इन्स्टंट रिप्लाय केलं ना." "अच्छा, हो का?" तर अवनीला राग येतो असा रूड बोलला म्हणून, तर तसंच रागारागात उठून बेडरूममध्ये जाते आणि हे आयुषला कळलेलं असतं, की अवनीला राग आला आहे ते. आणि तसाच फटाफट आपला चहा-नाश्ता फिनिश करून बेडरूममध्ये जातो. तर अवनी असंच बसलेली असते, रुसून-फुगून, रागात. तर आयुष मागून जाऊन हग करतो, तर अवनी रागात बाजूला करते आयुषला हे बोलत, की "प्लीज स्टे अवे. कर ना मेसेज, रिप्लाय करतो तिकडे बसून. सर्व माहिती आहे मला." तर आयुष बोलतो, "इतकीच महत्त्वाची असती, तर मी असा नाश्ता करून लगेच बेडरूममध्ये येऊन तुला मनवलं नसतं. कळलं का?" तर अवनी बोलते, "अच्छा हो का? मग तुझं इतकंच प्रेम आहे, तर तिला कशाला इतकी इम्पोर्टन्स देतो?" तर आयुष बोलतो, "हो बेबी, नाहीच देत कसली इम्पोर्टन्स, पण आता कामाचं आहे तेवढं बोलावं लागतं." आणि ती मेसेज केली WhatsAppला, सो म्हटलं रिप्लाय करावं. सीन मार्क गेला होता तिला, मग उगाच सीनवर सोडण्यापेक्षा रिप्लाय केलं, तर काय बिघडलं? पण बाकी तुझी व्हॅल्यू, तुझ्यावर प्रेम सगळं अति आहे. सो तू याबद्दल जास्त विचार करू नको आणि स्वतःला त्रास करून घेऊ नको. ओके? ओके. तर अवनी मस्त हक करत बोलते, "ठीक आहे. मला वाटलं आधी जे झाले ते प्रॉब्लेम परत होतील तिच्यामुळे." तर आयुष बोलतो, "असं कधीच नाही होणार बेबी. अशा कित्येक जरी आयुष्य आल्या माझ्या लाईफमध्ये, मग ती बॉस म्हणून असू दे किंवा कलीग म्हणून असू दे, आपल्यात कधीच दुरावा येणार नाही आणि आपल्यामध्ये कितीही भांडण किंवा गैरसमज झाले, तरी मी ते नेहमीच सॉल्व्ह करणार. पण कंटाळून तुला त्रासून जाणार नाही आणि असं इग्नोर करून स्वार्थी असल्यासारखं आपल्याच कामात बिझी राहणार नाही." तर अवनी बोलते, "ठीक आहे." ओह माय गॉड! दॅट्स लाइक हॅपी एंडिंग. द एंड. सो गाईज अशा प्रकारे ही आयुष अवनीची लव्ह स्टोरी होती आणि आता हे इथेच थांबत आहे. तुमच्या भरभरून केलेल्या प्रेम आणि सपोर्टसाठी खूप खूप धन्यवाद. आय होप आता चालू असलेले निवित आणि इवा यांच्या स्टोरीला पण तुम्ही असंच प्रेम करणार. रायटर अँड एडिटर अँड व्हॉईस शुभ वासेकर. थँक यू सो मच.